नाही, इथे सरकारी पक्षाने जी बाजू मांडली आहे मुळामध्ये अशी मांडली की सरकार काहीच करत नाही असं नाही. सरकारनं 4 योजना आणल्या म्हणजे सरकार काय आमच्यावर उपकार करत नाही. सरकारला निवडून दिलंय, आम्ही जनतेच्या सेवेसाठी निवडून दिलंय. त्यामुळे सरकारी पक्षाकडून आम्हाला उपकाराची भाषा अजिबात नकोय. दुसरा प्रश्न असा आहे की हमीभावानं खरेदी करण्याची जर सरकारची ऐपत नसेल तर सरकारनं हमीभाव खरेदी केंद्र बंद करावे, तर डायरेक्ट बेनिफिट त्या ठिकाणी भावांतर योजनेच्या माध्यमातून जावे. दुसऱ्या बाजूला सरकारी खरेदीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतोय, व्यापाऱ्यांचा माल खरेदी होतोय, त्याची कसून चौकशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. आणि यांनी आयात निर्यातीच्या धोरणाच्या बाबतीत जे सांगितलं की ते करावं लागतं आणि ते असे निर्णय घ्यावे लागतात, काही नाही. पोल्ट्रीच्या लॉबीच्या प्रेशर खाली आणि तेल उत्पादकांच्या प्रेशर खाली सोयाबीन उत्पादकांना मारायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलेला आहे. आणि गृहमंत्र्यांकडे सगळे निर्णय आहे. वाणिज्य मंत्र्यांकडे आम्ही वेळोवेळी बैठका केल्या, त्यांनी सांगितले हमारे हात में नहीं है सब, अमित भाई के हात में है. म्हणजे उद्योगपतींचं भलं करण्याच्या अनुषंगाने निर्णय त्या ठिकाणी घेतल्या जातात. आणि आम्हाला फुकट्या योजना नको, आम्हाला उत्पादन खर्चावर आधारित भाव पाहिजे. स्वामीनाथनची शिफारस आहे C2+50, C2+FL म्हणजे उत्पादन खर्च अधिक 50% नफा, या सूत्रानुसार भाव मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. दुसरं मला यांना सांगायचंय की वाढवणच्या बंदराला द्यायला तुमच्याकडे 2500 कोटी रुपये आत्ता आहेत. आमदार खासदारांचे पगार थांबले का? कलेक्टरचा पगार थांबला का? सरकारच्या तिजोरीत पैसे नाही म्हणून शेतकऱ्याला पैसे द्यायचे असले की तुम्ही कायमच म्हणता की आमच्या तिजोरीत पैसे नाही. हा दुटप्पीपणा चालणार नाही. सरकारची बाजू मांडत असताना गावगाड्यातला शेतकरी आज मरणाच्या दारात, रोज 10 शेतकरी आत्महत्या करतायत. ही जबाबदारी सुद्धा तुम्हाला घ्यावी लागेल. मी प्रतिभाताईंना विचारतो, प्रतिभाताई, खरं तर जेव्हा तुम्ही सत्तेत येण्याच्यासाठी शेतकऱ्यांना सांगता की तुमच्या कष्टाचं मोल आम्ही नक्की करू, पण जर आज शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचं मोल मिळत नसेल, तुम्ही बघा बरं, तुम्हाला एखादं पद नाही मिळालं तर तुम्ही लगेच दबाव आणता, नाराज होता, रुसून बसता. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बघत असतो ना. पण शेतकऱ्यांच्या साठी तुम्ही जीवाच्या आकांतानं लढताय. तुम्ही म्हणताय राजकारणी म्हणतोय तुम्ही, म्हणजे तर हे सगळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बद्दल असे इतके पोटतिडकीने लढताना का दिसत नाहीये? की हमी भाव का देऊ शकत नाही आपण, साधा हमी भाव? ताई म्यूट आहे तुमचा आवाज, म्यूट, अनम्यूट करा. खरं म्हणजे आम्ही दोघंही, प्रवीण भाऊ दरेकर आणि मी आता जे बोललो ते कुठेही शेतकऱ्यांवरती उपकार करतो असं बोललेलं नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर आम्ही शेती मातीतला पक्ष आहे आणि शेतकरी हा आमचा मूळ गाभा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये उपकार करणारं बोलतो आहोत असा काही संदेश कसा काही रवी भाऊंना गेला मला कळलं नाही. किंवा ते कदाचित अति क्रोधामध्ये आहेत आणि म्हणून ते या पद्धतीनं आमच्यावरती टीका करतायत असं मला वाटतंय. तुम्ही ज्या पद्धतीनं बोलले आहात आणि भावना आहे. मी पण शेतकऱ्याचीच मुलगी आहे, शेतकऱ्याचीच मुलगी आहे मी पण, आणि शेतकऱ्याचीच पोरगी आहे. आणि शेती आंदोलनं जी झाली ती ऊसाच्या बरोबरीनं कोरडवाहू शेतकऱ्याच्या मुद्द्यावरती पण झाली असती तर कदाचित अधिक प्रश्न या देशामधल्या शेतकऱ्यांचे सुटले असते आणि अनेक गोष्टी राष्ट्रवादी काँग्रेसनं जरा ह्या सगळ्या ऊसाच्या प्रश्नाबद्दल, आपल्याला ताई ऊसाच्या प्रश्नाबद्दल तुम्ही पण फार आग्रही असता समजा. खर तर भेदभाव शेतकऱ्यामध्ये कुठला नाहीये. मला बोलू द्या. बोला. तेच म्हटलं की विलास भाऊ, कधीतरी याच्यावरती चर्चा आपण करूया की शेतकरी आंदोलनांनी बागायती पिकांच्या पलीकडच्या याच्यावरती आंदोलनं केली असती तर सोयाबीनच्या संदर्भामध्ये हमी भावासाठीची जी लढाई आता सुरू आहे लढतायतच ना, उत्तरे मिळाली. विजय भाऊ लढणारे आहेतच ना, असं नाहीये ना. सोयाबीनच्या प्रश्नावर आम्ही सातत्यानं 50-50 हजाराचे मोर्चे करतोच ना. आम्ही लढत होतो, आजही लढत राहू. सरकारच्या धोरणांमध्ये चूक झाली तर आम्ही सुद्धा रस्त्यावर येण्याची धमकच ठेवतो. ताई बाकी काही नको, किमान हमी भाव. ताई म्हणजे बाकी नाहीये आता. तुम्ही काय, मी तेच बोलतीये, मला बोलू द्या. की काय होतं की एका बाजूला गेलं, तुम्ही सरकारच्या पक्षामध्ये गेलात म्हणजे तुम्ही कोणीतरी गुन्हेगार आहात अशा पद्धतीनं कोर्टामध्ये कोणाला उभं करू नये ही माझी एक विनंती आहे. दुसरी गोष्ट, आता सरकारी केंद्र उघडले आहेत की नाही? उघडले आहेत. त्याच्यामध्ये त्रुटी आहेत का? आहेत. त्या दुरुस्त केल्या पाहिजेत. आणि त्या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनी भूमिका घेतलेल्या आहेत. यांनी कायम सांगितलेलं आहे, आत्ताही 2,20,000 शेतकऱ्यांच्या नोंदी झालेल्या आहेत खरेदीच्या संदर्भामध्ये. आपल्याकडे आकडेवारी आहेत हमी भावाच्या मध्ये.
प्रतवारीचा प्रश्न येतो, त्या प्रतवारीच्या प्रश्नामध्ये सुद्धा जेव्हा 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 केंद्रामध्ये जे हमी भावाचे केंद्र उभे आहेत त्या ठिकाणी प्रतवारीचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा सुद्धा सरकारनं कायम भूमिका घेतलेली आहे की प्रतवारी करून शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारे फसवणूक लुबाडणे करू नये आणि अशा अधिकाऱ्यांवरती कार्यवाही करण्याचं काम सुद्धा वेळोवेळी झालेलं आहे. ठीक आहे. माझं म्हणणं अशा एवढंच अशा आहे, हा ताई ताई माझं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं बाहेर म्हणजे मार्केट मधला जो दलाल आहे त्याच्या संदर्भामध्ये धोरण आखलं गेलं पाहिजे. जो शेतकऱ्याची फसवणूक करतो प्रतवारीच्या माध्यमातून तो शेतकऱ्याला फसवतो त्याच्या संदर्भामध्ये धोरण आखलं गेलं पाहिजे. याच्याशी मी सहमत धोरण आहे. धोरण करते तुम्ही आहात ताई, त्याच्यामुळे तुमच्याबद्दलच सगळेजण बोलणार, सवाल तुम्हालाच विचारणार. पण एक मुद्दा आहे की या राज्यातल्या शेतकऱ्याला संकटातून वाचवलेला जो घास आहे ना त्याच्या तोंडचा, त्याचे जे कष्ट आहेत त्याला मोल मिळालं पाहिजे, ही अपेक्षा काही चुकीची नाहीये. जे तुम्ही घोषित करता ते तरी किमान मिळालं पाहिजे एवढी अपेक्षा आहे. आणि आशा करूया की पुढच्या काळात तरी शेतकऱ्याला त्या हमी भावाची किमान हमी मिळेल. एवढंच. या चर्चेत आपण सगळे आलात, आपली आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो.